मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या संदर्भातील लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आज 3 फेब्रुवारी 2026 रोजी 211 नगरपंचायती आणि नगर परिषदामधील अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा 1 लाख रुपयाचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी आज एका शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र हिस्साचा व राज्य हिस्साचा अनुसूचित जमातीसाठीचा निधी वितरित करण्यासाठीची मंजुरी। याच्यामध्ये आपण पाहू शकता एकंदरीत 41,030 लाभार्थी या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा 1 लाख रुपयाचा हप्ता या निधीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। 211 नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील 1744 लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा 10,44,40,000 रुपये तर राज्य शासनाचा 6,97,60,000 रुपये असा एकूण 17,44,00,000 रुपयाचा निधी या जीआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता नगरपंचायती आणि नगर परिषदा आणि त्याच्यामधील पात्र लाभार्थी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हा निधी आहे। अनुसूचित जाती आणि ओपन प्रवर्गासाठी आपण यापूर्वीच अपडेट घेतलेलं होतं। हा फक्त आणि फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा निधी आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या नगर परिषदा नगरपंचायता याच्यामधील पात्र लाभार्थ्यांची संख्या आणि त्याच्याशी केंद्र शासनाचा 60,000 रुपये आणि राज्य शासनाचा 40,000 असा एकूण 1 लाख रुपयाचा हप्ता या निधीच्या माध्यमातून वितरित करायला मंजुरी दिलेली आहे। एकूण 211 नगर परिषदे नगरपंचायती 1744 लाभार्थी आणि याच्यासाठी असलेला 17,66,00,000 रुपयाचा हा निधी या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, हा महत्वाचा असा जीआर आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।